तुमच्या घरात श्रीयंत्र आहे का? असेलच. आणि तुम्ही त्याची पूजा करता का? माहिती नाही. तर जर का तुमच्या घरात श्रीयंत्र असेल आणि तुम्ही त्याची पूजा करत नाहीये, फक्त घरात अंघोळ घालून किंवा देवाची जी प्रार्थना पूजा आहे ती करून तिथे ठेवून देत असाल तर त्या श्रीयंत्राचा काही एक उपयोग नाहीये. ती फक्त धातू म्हणून एक वस्तू तुमच्या देवघरात आहे. त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा तुम्हाला सांगते. श्रीयंत्राचं पूजन केल्याने, त्याची उपासना केल्याने तुमच्या घरात धन लक्ष्मीची, अष्टलक्ष्मीची तुम्हाला सांगते भरभराट होऊ शकते. अष्टलक्ष्मी म्हणजे धन, ऐश्वर आणि खूप काही. म्हणजे तुम्हाला मी इथे लिहून देते की धनलक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी म्हणजे काय काय आहे. तर तुम्हाला सांगते वीरलक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी अशा खूप म्हणजे 8 प्रकारच्या लक्ष्मी आहेत आणि ह्या आपल्या घरात असाव्या म्हणून वैभव लक्ष्मीचं व्रत केलं जातं जे शुक्रवारी करतात. पण जर का आपल्याला ते जमत नसेल तर रोजच्या रोज आपल्या आपल्या श्रीयंत्रावर श्री सुक्ताच्या पठणाने कुंकुमार्चन केल्याने, त्याचबरोबर श्री सुक्ताचं पठण केल्यानंतर महालक्ष्मी अष्टक वाचल्याने आणि त्याच नंतर तुम्हाला जेवढ्या काही त्याच्यातले मंत्र असतील, जसे कमलात्मक मंत्र असेल, महालक्ष्मी